आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं मंडळी, काल रात्री मी झोपलो होतो ना, तेव्हा मला एक अचानक कविता आठवली. पळायचं नाही, असं नाही, दिस इज नॉट फेअर. ऐकायला लागेल तुम्हाला कविता. अशी अप्रतिम कविता आहे, म्हणजे अशी कविता आहे. अर्ज आहे, रस्त्यावरून मी चालत होतो ताड ताड. बघा कवी काय म्हणतोय. कवी म्हणजे कोण? मी. रस्त्यावरून मी चालत होतो ताड ताड, गर्दी असते, धक्का लागला. मी हरवलं की काय असं मला प्रश्न पडला. मग मी हळूच हाक मारली, ए प्रसाद. दसकून बघतो तो काय, एका वडापावच्या गाडीवर मी उभा होतो. वडापावच्या गाडीवर उभा होतो. वडापावच्या गाडीवर उभा होतो. सावित्रीचा वडापाव खाताना जी काय मजा येते, म्हणजे सावित्रीचा वडापाव किंवा सावित्रीचा वड्यामध्ये यमाला थांबवण्याची ताकद आहे. असा तो सावित्रीचा वडापाव खाल्ला, प्रसन्न झाला आणि सगळी दुःख गिळून टाकली. बघा म्हणजे एका वड्यात केवढी ताकद असते, पण एक वडा मला पुरत नाही. झाली, एवढीच कविता आहे. तुम्हाला काय वाटलं अजून आहे? माझी अशीच असते कविता. पण तुम्हाला एक गोष्ट मान्य करायला लागेल, माझ्यामुळे तुमचं कवितेचं प्रेम जरा वाढायला लागलेलं हे तुम्हाला मान्य करायला लागेल. आणि माझ्यामुळे तुमचं खाण्यावरचं प्रेम सुद्धा वाढलंय हे तुम्हाला मान्य करायला लागेल. म्हणजे घरा अगं नका करू, पण मला असं वाटतं की माझं या कार्यक्रमावर आणि माझं खाण्यावर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच मी टिकून आहे. बघूया आज आपल्या किचनमध्ये काय शिस्त येते. नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपलं नाव? मी रमा भावे आणि मी औरंगाबादहून आली आहे. बरं, काय करता आपण? मी आत्ता तरी गृहिणी आहे. आधी मी टीचिंगचं काम करायचे, म्हणजे मी टीचर होते. पण जेव्हा माझी मुलगी 10वीत आली तेव्हा मी तिच्याकडे 10वी आणि 12वीच्या दृष्टीने मग मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. हो आणि मग तिच्याकडे लक्ष देणं आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं असं मी, आणि आपले छंद जोपासायचे. आणि माझं वजन वाढलं होतं, ते मला कमी करायचं होतं. बऱ्यापैकी कमी झालं. थँक्यू. तर त्या दृष्टीने आणि स्वतःच्या आवडीनिवडी, आणि आता एका टप्प्यावर आपण थोडं थांबूया आणि थोडं आपल्या म्हणजे छंद जोपासूया आणि त्याच्यातनं अर्थार्जन करता येईल का असं विचार करून मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलाय. गुड आयडिया. मुलीचं नाव काय? माझ्या मुलीचं नाव श्रेया आहे. श्रेया. येस. बरं, आता काय हुशार आहे का माझ्यासारखी ढ आहे? काय हल्ली पर्सेंटेजला फार महत्व आलेलं आहे. म्हणजे पर्सेंटेज 99 असलं आणि समजा वावरायचं कसं हे माहीत नसलं तरी ते इम्बॅलन्सच होतं. हो, म्हणजे सगळ्यालाच महत्व आहे. पण सर तुम्ही तर 10 out of 10 आहात. ते आता हो, शाळेत असताना फार माती होती माझी. बरं, यजमान काय करतात? ते प्रायव्हेट मान डिझेल अँड कंपनी आहे, म्हणजे प्रायव्हेटच त्यांची नोकरी आहे आणि त्यांची फिरतीची नोकरी असते. त्यामुळे मी खरं लक्ष देण्यासाठी श्रेयाकडे महत्वाचं होतं, त्यामुळे मी जॉब सोडला. आणि आता ती 12वी उत्तीर्ण झालेली आहे चांगल्या मार्कांनी, आणि तिला आर्किटेक्चर करायचं आहे पुढे. म्हणजे मुळात तिची 10वी झाली, 12वी झाली, म्हणजे मेन टेन्शनची वर्ष तुमची गेलेली आहे. येस. कारण हल्ली मुलांपेक्षा पालकांनाच जास्त टेन्शन असतं. कारण त्यांच्या अभ्यासाच्या वेळा, त्यांच्या खाण्याच्या वेळा, त्यांचे चहा दूध ते सगळे वेळच्या वेळी झालं की तेही बरं वाटतं, तुम्हालाही बरं वाटतं. हो, आणि आरोग्याकडे म्हणजे आरोग्य जर आपलं नीट असेल तरच आपण पूर्ण 100% आपण आपल्या गोष्टीला देऊ शकतो, जे काय आपल्याला करायचं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बरं, तुम्ही मूळच्या कुठल्या? मी मूळची औरंगाबादचीच आहे. माहेर औरंगाबाद? माझं माहेर औरंगाबादचं. सासर सुद्धा औरंगाबाद? सासर पुण्याचं आहे माझं. हो, सदाशिव पेठेतलं. अरे वा. बर. तर पण त्या माझ्या मिस्टरांचा जॉब औरंगाबादलाच असल्यामुळे मी लग्न झाल्यापासून औरंगाबादलाच आहे. बरं, मुलीला काय खायला आवडतं?
माझी मुलगी प्रचंड खवय्यी आहे आणि तिच्यामुळेच मी जास्त म्हणजे खाण्याचे प्रयोग करून बघते. तिला आणि परफेक्शनची खूप आवड आहे, त्यामुळे सगळं तिला आणि वेगवेगळे पदार्थ आणि तिला सगळंच आवडतं. म्हणजे पण पिझ्झा, पास्ता हे जे आता नवीन पिढीला हे जे जास्त पदार्थ आवडतात तेच तिला जास्त आवडतात. ओके, आमची खवय्यी वाट बघते. तुम्ही आज आम्हाला काय काय दाखवणार पदार्थ, तर आपण जायचं का किचनकडे? हो या. रमाजी, तुमचं आमच्या किचनमध्ये परत एकदा मनापासून स्वागत. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण पहिल्यांदा ओट कटलेट्स बनवतोय. हे कुठे शिकलात तुम्ही? हे मीच बनवून पाहिले, कारण ओट मला खूप आवडतात. तर ओट मग नेहमी त्याची ती खीर बनवून मला कंटाळा आला होता ते खाऊन खाऊन, म्हणून मग मी काहीतरी वेगळा पदार्थ बनवून बघू. कटलेटच आपण बनवतो तर ओटचं हेल्दी त्याला अजून बनवता येईल ओट घालून, म्हणून मग मी हा पदार्थ शोधला. आणि कोणी कोणी खाऊन बघितलं आजपर्यंत? हा घरातल्या सगळ्यांनी खाऊन बघितलं, सगळ्यांवर एक्सपेरिमेंट झालेला आहे. हो. ओके, आणि सगळ्यांची तब्येत उत्तम आहे. हो, व्हेरी गुड. मला साहित्य सांगता काय काय? ही मैद्याची पेस्ट आहे. ओके. हे ब्रेड क्रम्स. ओके. ओला मटार, उकडलेला कोबी, उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, उकडलेलं गाजर, भाजलेले ओट आणि त्याची पावडर केलेली, आलं मिरची लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, गरम मसाला आणि मीठ. ओके, म्हणजे आपण हे 1 2 3 4 हे आपण सगळं शिजवून घेतलेलं आहे, वाफ देऊन घेतलं. हो हो. चला, आपण सगळं साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगता? पहिल्यांदा आपण आता उकडलेला बटाटा आणि याचं मिश्रण करून घेऊया. ओके. श्रेयाला काय काय आवडतं? मी तुम्ही आता करता ते सगळंच आवडत असणार, त्याबद्दल काही मनात संदेह नाहीये, पण तरीही नखरे काय तिचे की मला आई हे नको, असं स्पष्ट शब्दात ती काय सांगू शकते? असं कुठला पदार्थ आहे? श्रेयाला तिला असं पोळी भाजी कायम खायची नसते, बाकी तिला असं वेगवेगळे पदार्थ आणि म्हणजे चटक मटक पदार्थ खायचे असतात. आणि तिच्या नेहमी डिमांड असतात की आठवड्यातून सगळं 3 वेळा पोळी भाजी आणि बाकीचे. हो हो, आमच्याकडे शनिवार रविवार कायम वेगळेच पदार्थ असतात. आता आपण ह्याच्यात किसलेलं कोबी घातलेलं आहे, मॅश केलेलं पोटॅटो घातलेलं आहे, गाजर घातलेलं आहे आणि आता आपण ओले वाटाणे घातले. अजून काय घालायचं? आता आपण कांदा घालूया. जरा तिखटच करूया आपण हे. हो, हे झणझणीतच चांगलं लागतं, कारण मटार, बटाटा, गाजर हे गोडसरच असतात साधारण, त्यामुळे आलं, हिरवी मिरची, लसूण याची भरपूर घालावी, आणि नाहीतर आपल्या घरातल्यांच्या आवडीनुसार तिखट तुम्ही घालू शकता. पण आपण जरा आज जास्तच घालूया. ओके. गरम मसालाही घालायचा आहे, मीठ आणि ब्रेडचा क्रम्स. आता आपण यात कोथिंबीर घालूया. ओके. तर जादू जरी फसली असली ना, तरी रमाजीने ना व्यवस्थित आपल्या हाताने ते एकजीव केलेलं आहे. आणि आता आपण पुढे काय करायचं हे आपण त्यांनाच विचारूया. आता मी ह्या भागात जादू बिदू करणारच नाही, फसते ती, लपडं नको. आता काय करायचं मला सांगा? आता हे आपण सगळं मिश्रण एकत्र छान मळलेलं आहे. आता याचा आपण तेलाचा हात लावून कटलेट करूया, आणि मग ते मैद्याच्या पेस्टमधनं बुडवून हे जे भाजलेले ओटची पावडर केलेली आहे त्यात आपण ते घोळवून. बरं, मला एक फक्त डिटेल एवढं विचारायचं, हे ओटची जी पावडर आहे ती करताना आधी तुम्ही ओट मिक्सरमधून टाकले, त्याची पावडर केली आणि मग भाजली, का आधी तुम्ही भाजले आणि मग मिक्सरमध्ये टाकले? नाही, आधी मिक्सरवरनं ओटची पावडर करून घेतली आणि मग भाजले. ओके, ठीक आहे. आणि आता हा तेलाचा हात जो लावायचा म्हणाल तुम्ही, तो कोणाला लावायचा? तो कटलेटलाच लावायचा. तेच म्हटलं. आपल्याला गोल करायचे तर आपण गोली करू शकतो, आपण पाहिजे त्या आकारात आपण त्याला देऊ शकतो. आपल्याकडे वेळ किती आहे याला खूप महत्व आहे. आता भार 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 असं सुद्धा होऊ शकतं, नाही तर हे जे स्टाईलने करतात त्या स्टाईलने होऊ शकतं. आपण असे करून घेऊया. आता आपले 3 तयार झालेले आहेत. ह्याच्यात आता घोळवायचं, ह्याच्यात लोळवायचं आणि तिथे घालायचं. करेक्ट. क्या बात आहे. आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे आपल्याला सॉस बरोबर खाता येईल. सॉस काढायचे, सॉस मध्ये बुडवायचे आणि खायचे. चला, तुम्ही पेन असं काढा आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती.
ओट्स कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैद्याची पेस्ट, ब्रेड क्रम्स, ओले मटार, वाफवलेला कोबी, उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेलं गाजर, भाजून वाटलेले ओट्स, आलं मिरची लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेला कोबी, वाफवलेलं गाजर, ओले मटार, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं मिरची लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ, ब्रेड क्रम्स आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हाताला तेल लावून या मिश्रणाची कटलेट्स करून घ्यावीत. ही कटलेट्स मैद्याची पेस्ट आणि ओट्सच्या पावडर मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावीत. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. रमाजी, पुढची रेसिपी काय आपली? ऑरेंज राईस आहे पुढची रेसिपी. ऑरेंज राईस ही कशी काय सुचली तुला? ती मला ऑरेंजेस खूप आवडतात आणि साखरी भात करण्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं करून बघावं आणि ऑरेंजचा कलर आणि त्याच्या सालींचा फ्लेवर भातामध्ये खूप सुंदर लागतो असं माझ्या लक्षात आलं. मी करून बघितला प्रयोग आणि डिशीमध्ये वगैरे तो केला मी ऑरेंज राईस. सगळ्यांना खूप आवडला. पण ते साली सुद्धा तुम्ही वापरलेले त्यात, तर कडवटपणा नाही त्या सालींमध्ये? नाही, ते आपण थोड्याशाच घालायच्या आणि ऑरेंजेसचं पातळ वरच आपण साल अलगद किसलेलं आहे, ते नाही आहेत कडवट. ठीक आहे, आपण साहित्य बघूया आधी काय काय. हे काय? ऑरेंज ज्यूस, हे तळलेले काजू आणि मनुका, धुतलेले तांदूळ, ऑरेंजच्या फोडी, पिठी साखर, साजूक तूप, केशर, याच्यामध्ये मिरे, दालचिनी, लवंग आणि वेलदोडे, हे किसलेला बदाम, ऑरेंजच्या सालीचं किस आणि रंग. ठीक आहे, साहित्य बघले. आता जाऊया कृतीकडे. काय करायची पहिल्यांदा कृती मला सांगा. पहिल्यांदा आपण बाउल हे कढईमध्ये ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साजूक तूप घालूया 2-3 चमचे. त्याच्यात दालचिनी, मिरी, लवंग आणि 1 इलायची. आता आपण हे धुतलेले तांदूळ आहे ते घालूया. छान असा खमंग वास येतो. तुम्हाला येतोय की नाही वास? येतोय ना? कोणतरी म्हणाल खवचटपणे वास येतोय म्हणून. कळत नाही काय आम्हाला? आम्हाला येतो इथे वास चांगला, छान, खरपूस, खमंग, मस्त, सरस, फर्स्ट क्लास, चकाचक. कळलं? याच्यामध्ये आपण आता पाणी घालूया. हा अर्धवट शिजवायचा पहिल्यांदा पाणी घालून. थोडंसंच पाणी घालायचं, अजून थोडं. ओके, साधारण किती 2-5 मिनिटं लागतील ना हो शिजवायला? हो, अर्धवट शिजवायचं. अर्धवट शिजवायचा. ओके, आता तोपर्यंत आपल्याला काय तोपर्यंत आपल्याला ऑरेंज ज्यूस, ऑरेंज ज्यूस, पिठी साखर साधारण 4 चमचे, बर, त्याच्यामध्येच रंग घालूया. ओके, किती? बस बस. काय मस्त रंग दिसतोय. आणि केशर बिशर हे सगळं नंतर घालायचं का आपल्याला? हा, ते सजावटीचं साहित्य आणि आहे, हे संत्र्याच्या साली त्यानंतर ऍड करायचे. आता हे ढवळून झालेलं आहे. आता आपण हा भात बघूया कितपत शिजलाय. ओके, बरोबर आहे. अर्धवट करेक्ट झालं ना? हो आता हे ह्याच्यात घालायचं का? हो. अंदाजानेच घालावं लागतं, नाही तर तुम्ही भास्कर होताल. अजून लागेल थोडं. चला, हे कुठपर्यंत आलं आता? आपलं काय शिजतंय नाही शिजतंय म्हणणं काय बासमतीचं? नाही, भात आता होत आलेला आहे. आपल्याला आता संत्र्याच्या फोडी, ओके, थोडेस ऑरेंजच्या, हे बदाम काजू बिजू नंतर घालायचं का? काजू बेदाणे ते सजावटीच आहे, त्यानंतर घातलं तरी चालतं. नंतर घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. एक तुम्हाला सांगून ठेवतो की सगळं झाल्यानंतर हे काजू बदाम वगैरे त्याच्यावर घालायचं असतं, लक्षात ठेवा. किसलेला बदाम, केशर, क्या बात आहे.
आता हे 2 मिनिटांनी रेडी टू सर्व. अगदी ॲब्सोल्युटली. लिहून घ्या साहित्य आणि कृती. ऑरेंज राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: संत्र्याचा रस, तळलेले काजू, मनुका, भिजवलेला तांदूळ, संत्र्याच्या फोडी, पिठी साखर, साजूक तूप, केशर, मिरी, दालचिनी, लवंगा, वेलदोडे, बदामाचे काप, संत्र्याची साल आणि खायचा ऑरेंज कलर. कृती: प्रथम एका कढईमध्ये 2-3 चमचे साजूक तूप घालून त्यामध्ये दालचिनी, मिरी, लवंगा आणि वेलची परतून घ्यावी. या मिश्रणामध्ये धुतलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून भात अर्धवट वाफवून घ्यावा. एका बाउलमध्ये संत्र्याचा रस घेऊन त्यामध्ये पिठी साखर आणि ऑरेंज कलर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. अर्धवट वाफवलेल्या भातामध्ये हा संत्र्याचा रस आणि खायचा रंग घालून भात पूर्णपणे शिजवून घ्यावा. वरून संत्र्याच्या फोडी, संत्र्याची साल, बदामाचा किस, केशर, तळलेले काजू आणि मनुके घालून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया तिसऱ्या रेसिपीकडे. आपली तिसरी रेसिपी काय आहे? आपली तिसरी रेसिपी आहे क्रंची स्प्रिंग ऑनियन सलाड. साहित्य सांगता मला काय काय? हे कापलेला बारीक चिरलेला म्हणजे कांद्याचा पात, ही ओके, डाळिंब, ही शेव आणि लिंबाचा रस, पिठी साखर, हिंग, लाल तिखट आणि मीठ. हे याचं ड्रेसिंग बनवायचं आपल्याला. ओके. हा कांद्याचा म्हणजे काय पातीचा कांदा, हा कांद्यासकट दिसतोय मला. हो हो. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. फक्त मी स्वतःला पोपट आहे असं समजतो, मी टेस्ट करतो. वेट म्हणजे चांगलं आहे. नेक्स्ट पुढे काय? आपण सलाडचं ड्रेसिंग बनवूया. ओके. हा लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट, पिठी साखर आणि हिंग. हिंग कोणाकोणाला आवडत नाही, तर ज्यांना हिंग नाही आवडत त्यांनी हिंग न घालता केलं तरी चालू शकतं. पण सगळ्यांसाठी करताना मग हिंग ज्याला आवडत नाही तर हिंग न लावता विचारायचं. ओके. आता काय? सलाड कालवायचं. हे घालू याच्यात? हो. मी मदत करतोय तुम्हाला. आता हे ड्रेसिंग आपण ह्याच्यावर डाळिंबाचे दाणे आणि शेव आणि हे नीट कालवून घ्यायचं. आता काय करायचं? आता आपण हे सर्व करूया. परत डाळिंब घालू शकतो आपण, परत डाळिंबाचे दाणे, परत शेव घालू शकतो. रंग छान दिसतोय आणि त्यामुळे ते असं बघायला पण छान गुलाबी वाटतं. पण आहे, हिरवा पण आहे, पिवळा पण आहे, पांढरा पण आहे. पांढरे म्हणजे आपले दात. झालं रेडी टू सर्व. रेडी टू सर्व. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रंची स्प्रिंग अनियन सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली कांदा पात, डाळिंबाचे दाणे, शेव, लिंबाचा रस, पिठी साखर, हिंग, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, पिठी साखर आणि हिंग घालून सॅलड ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये पातीचा कांदा घेऊन त्यामध्ये सॅलड ड्रेसिंग, डाळिंबाचे दाणे आणि शेव घालून सॅलड एकजीव करून घ्यावं. सॅलड सर्व्ह करताना वरून पुन्हा डाळिंबाचे दाणे आणि शेव घालावी. चला, रमाजींचे तिन्ही पदार्थ तयार झालेत. आता खाऊन बघूया आपण. आपण म्हणजे मी आणि रमाजी दोघेच खाणार. तुम्ही फक्त बघायचं आम्ही कसं खात होते. पण मला परत एकदा नाव सांगा ना. ते आहे ओट कटलेट, ओके, ऑरेंज राईस आणि क्रंची स्प्रिंग ऑनियन सलाड. ओके. तुम्हाला गंमत सांगू का, ज्याला क्रिकेट आवडतं ना, क्रिकेट, ते टेस्ट मॅच तेवढंच आवडीने बघतात आणि 2020 सुद्धा मांडी लावून बघत असतात. तसंच खवय्यांचं आहे. जे अतिशय सात्विक असे शाकाहारी पदार्थ खातात ना, तीच मंडळी नॉनव्हेज सुद्धा तेवढंच आवडीने खातात, तुटून पडतात. हा म्हणजे त्यात डिफरन्स नाही. हा भेदभाव नाही, काय लफडा नाही चाहिए. ओके नाही काय. म्हणजे इथे या आमच्या या कार्यक्रमात असेच वेगवेगळे पदार्थ आम्ही ट्रायआउट करत असतो आणि मला असं वाटतं की 99.99% पदार्थांना उत्तमच असतात. तुम्हाला असं काही वेगळा उत्तम पदार्थ सुचला ना, आम्हाला लिहून पाठवायचा. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता बित्ता सगळं व्यवस्थित लिहून घेतला असणारच. आणि रमाजी, तुम्ही ऑल द वे औरंगाबादहून म्हणजे संभाजीनगरमधून इथे आलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, झी मराठीतर्फे आमच्या सगळ्या पूर्ण टीमतर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. चला, आता खायची वेळ झालेली, कारण मी खूप बोललेलं आहे. खूप म्हणजे साधारणपणे
20 वाक्य सलग बोललो की मला भूक लागते, म्हणजे ती तशी ठेवणच आहे माझ्या शरीराची. तेव्हा पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ खा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे